तर नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या विश्वान इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, गेली 7 दिवसे आपल्या यूट्यूब चॅनलवरती एकही व्हिडिओ आला नव्हता. तर आज मी एक नवीन माहिती व अपडेट घेऊन एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. आणि मित्रांनो, आपले लवकरच 200 सबस्क्रायबर्स पूर्ण होत आहेत, ते पूर्ण करा. आणि 1000 सबस्क्रायबर्सपर्यंत आपल्याला टार्गेट कंप्लीट करायचं आहे, ते सुद्धा तुम्ही कंप्लीट करा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो PUC प्रमाणपत्र यावरती आहे. 6 महिन्याला PUC नवीन अपडेट काय असणार आहे याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता, PUC केली आहे का, शुल्कात होणार बदल. म्हणजेच तुम्ही जे आहे ते PUC काढली आहे का व शुल्कामध्ये होणार बदल. राज्यात PUC साठी नवीन दर एकसारखेच राहणार, येथे जे आहे ते दिलेलं आहे. इथे तुम्ही पाहू शकता, लोकमत न्यूज नेटवर्क. PUC साठी लवकरच नवीन दर लागू होणार असून विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. तर मित्रांनो, नवीनच PUC साठी नवीन दर लागू होणार आहेत, येथे तुम्ही वाचू शकता. त्यानंतर इथे पाहू शकता, सध्या राज्यात दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी आणि जड वाहनांच्या PUC तपासणीसाठी वेगवेगळे दर आकारले आहेत. यानंतर नवीन PUC दर लागू झाल्यानंतर सर्वांना एक समान दर लागू होणार आहेत. तर इथे पाहू शकता, 6 महिन्याला PUC हे काय आहे हे पाहू शकता इथे तुम्ही. दर 6 महिन्याला PUC येथे जे आहे ते दिलेलं आहे. वाहन नवीन असेल तर कंपनीमार्फत 1 वर्षासाठी PUC प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर त्याची मुदत संपल्यानंतर वाहनधारकांना दर 6 महिन्यांनी PUC चाचणी प्रमाणपत्र घेणं आवश्यक असते. दर तुम्हाला 6 महिन्यानं PUC प्रमाणपत्र घ्यावं लागतं. तर त्यानंतर इथे एक दिलेलं आहे, नवीन दर राज्यभरात एक समान. नवीन दर निश्चित करताना वाहन प्रकार, इंधन प्रकार तपासणीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीचा खर्च आणि कर्मचाऱ्यांचा मेहनत आदींचा विचार केला जाईल. समितीचा अहवाल परिवहन आयुक्तांकडे सादर झाल्यानंतर त्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. नवीन दर राज्यभरात एकसमान राहतील, असं या ठिकाणी दिल्यात आलेलं आहे की नवीन दर राज्यभरात एकसमान नवीन दर राज्यभरात लागणार आहेत. आणि त्यानंतर आपण शेवटचा इथे मुद्दा पाहून घेणार आहोत की PUC नसेल तर दंड किती हे जे आहे ते दिलेलं आहे. तर तिथे तुम्ही पाहू शकता, दुचाकी वाहनांसाठी 50 ते 100 रुपये PUC प्रमाणपत्र घेता येते. दुचाकी वाहन जर असेल तर तुम्हाला 50 ते 100 रुपयांमध्ये PUC प्रमाणपत्र घेता येते. जर वाहनधारकाकडे PUC नसेल तर त्यावर 2000 रुपयांचा दंड बसतो. जर PUC काढल्या नसेल तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड बसू शकतो. वाहतूक पोलीस किंवा RTO कडून हा दंड बसतो. तर मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर PUC प्रमाणपत्र हे जे आहे ते काढून घ्या आणि दंडापासून आपल्या वाहनाला वाचवू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कळवा. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.